नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आर कुकिंग मराठी चॅनलला. तर आज आपण बनवत आहोत मकीच्या पिठाचे चविष्ट पापड. आणि हे पापड बनवायलाही सोपे आहे, कारण इथं आपल्याला लाटण्याचा वापर करायचा नाही, लाटायचे देखील नाही. अगदी काही सोप्या पद्धतीने आपण हे पापड आणि याच पिठाची चकली देखील छान बनवू शकतो. तर मंडळी, अगदी संपूर्ण रेसिपी बघा आणि असे चविष्ट डबलने फुलणारे मक्याचे पापड या उन्हाळ्यात तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सुरुवात करूया. इथं मक्याचं पीठ म्हणजेच काय, तर कणसाचे दाणे असतात, त्या दाण्याचं हे पीठ आहे. हे बाजारात तुम्हाला आरामात कोणत्याही ग्रोसरी स्टोअरला, किराणा दुकानात मिळेल. तर 1 किलोच्या प्रमाणाची पॅकिंग आहे. आपल्याला जेवढं गरज असेल तेवढं आपण एका भांड्याने मोजून घ्यायचं. तर अशा प्रकारे हे पीठ मी मोजण्यासाठी एका भांड्याचा वापर केलेला आहे, कारण याच भांड्याच्या मापाने आपल्याला पाणी देखील मोजायचं आहे. तर सुरुवात करूया. इथं गॅसवर एक मोठं जाड बुडाचं पातेलं मी घेतलेलं आहे. त्या पातेल्यामध्ये आपण सुरुवातीला पाणी मोजून टाकूया. तर ज्या भांड्याने आपण पीठ मोजलं त्याच भांड्याच्या मापाने 1.5 भांडं आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे सुरुवातीला. म्हणजेच काय, पिठाच्या 1.5 पटीने आपण पाणी इथं घेणार आहोत. तर पाणी टाकून झालेलं आहे. पाणी गरम होईल आणि त्याला चांगले बुडबुडे येतील तेव्हा आपण याचा वापर करूया. तर काही वेळातच पाणी छान गरम झालेलं आहे, तेव्हा यामध्ये आपण काही मसाले टाकून घेऊया, म्हणजे पापडांना छान चव येईल. तर 1.5 चमचा इथं जिरं टाकलेलं आहे. नंतर 1.5 चमचा आपण तीळ टाकायची. जसे एरवी आपण पापडांमध्ये जे मसाले वापरतो ते इथं आपण टाकायचे आपल्या आवडीप्रमाणे. चिली फ्लेक्स टाकलेले आहे मी आपल्या आवडीप्रमाणे, जसं आपण तिखट खात असाल त्यानुसार. तर मी प्रत्येकी वस्तू ही 1.5 चमचा या मापाने टाकलेली आहे. मीठ देखील मी 1.5 चमचा टाकलेला आहे. यासोबतच आपल्याला पापड छान फुलवून घ्यायचे आहे. तर इथं पापड खार मी 1 चमचा टाकलेला आहे. जर तुमच्याकडे पापड खार नसेल तर तुम्ही खाण्याचा सोडा देखील टाकू शकतात, पण पापड खार असला तर उत्तम. आता हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि पाण्याला खूप छान चांगली उकळी येऊ द्यायची आहे. तर इथं पाण्याला छान उकळी आलेली आहे. चांगले मसाले एकजीव झालेले आहेत, तेव्हा आपण अशा प्रकारे पीठ टाकून आपण हे मिक्स करून घ्यायचं. मिक्स करताना इथं गाठी राहायला नको किंवा मोठे मोठे इथं पिठाचे गोळे राहायला नको, याची काळजी घ्यायची आहे. भराभर हे मिक्स करायचं आणि जसं हे वेळ जातो तसं हे छान मिक्स होतं. आणि तुम्ही बघू शकता काही वेळातच हे छान मिक्स झालेलं आहे. पण मात्र इथं थोड्या पिठाच्या गुठळ्या दिसत आहे. काही हरकत नाही, आपण त्यानंतर मोडू शकतो. आता यावर झाकण ठेवून थोडा वेळ आपण हे शिजवून घेऊया. तर थोडं वरती झाकणावर पाणी टाका, म्हणजे खाली पीठ चिकटणार नाही. तर जसे 15 ते 20 मिनटं झाले तेव्हा इथं घट्टपणा हा छानपैकी इथं जाणवत आहे. आणि शिवाय पीठ हे आकसलेलं दिसतं आहे, म्हणजेच इथं हे चांगल्यापैकी शिजलेलं आपल्याला जाणवत आहे. पण पीठ हे संपूर्ण शिजलेलं आहे का, की कच्चं राहिलं आहे, हे बघण्यासाठी पिठाचा एक गोळा मी घेतलेला आहे. तो हाताला मात्र चिकटत आहे, म्हणजे तिथं कच्चापणा अजून बाकी आहे. पुन्हा झाकण ठेवायचं, 10 मिनटं शिजवून घ्यायचं आणि 10 मिनटानंतर पुन्हा आपण चेक करायचं. कारण मंडळी कसं आहे, आपण पापड करण्याच्या घाईगडबडीमध्ये कच्चं जर पीठ ठेवलं तर ते पापड फाटतात. त्यामुळे संपूर्ण पीठ शिजवूनच मग वापर करावा. आता पिठाचा गोळा छानपैकी तयार झालेला आहे, हाताला चिकटत नाही. आणि दुसरं जर आपल्याला बघायचं आहे तर एका पाण्याच्या वाटीमध्ये हे पीठ टाकल्यावर छानपैकी तरंगायला हवं अशा प्रकारे. म्हणजेच काय, तर आपलं पीठ शिजलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि पुढच्या प्रोसेससाठी याचा वापर करूया. तर एका मोठ्या परातीमध्ये मी पीठ काढून घेतलं आहे आणि एका भांड्याच्या मदतीने अशा प्रकारे हे पीठ आपण चोळून घेऊया, कारण थोड्या प्रमाणात तरी इथं पिठाच्या गुठळ्या राहतात आणि त्या राहायला नको. म्हणून आपण अशा प्रकारे ते पीठ व्यवस्थित मॅश करून, म्हणजेच प्लेन करून मग याचे आपण पापड बनवायला सुरुवात करूया. तर आता हातात थोडं तेल लावलेलं आहे आणि याचे गोळे आपण सुरुवातीला करून घ्यायचे. जसं मी तुम्हाला सुरुवातीलाही सांगितलं, की आपल्याला हे पापड लाटून करायचे नाही किंवा लाटण्याचा वापर करायचा नाही. फक्त काही सोप्या पद्धतीचा वापर करून आपण हे पापड करणार आहोत. तर सुरुवातीला एका ताटामध्ये काही गोळे बनवून घ्यायचे आणि आता पापड आपण बनवायला सुरुवात करूया. तशा प्रकारे आपल्याला प्लास्टिकचा वापर करायचा आहे. प्लास्टिकला थोड्या प्रमाणात सुरुवातीलाच तेल लावायचं, नंतर लावण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारे एक गोळा ठेवायचा, वरून प्लास्टिक फोल्ड करायचा आणि फक्त बोटाच्या मदतीने आपल्याला हा गोळा पसरवून घ्यायचा आहे, गोलाकार शेप द्यायचा आहे आणि याचा पापड आपल्याला अशा प्रकारे बनवून घ्यायचा आहे. अगदी इव्हनली स्प्रेड करायचा, म्हणजे जाड बारीक राहायला नको याची काळजी घ्या. काठाने व्यवस्थित हा बरोबर एकसारखा पसरवा आणि आपला जो पापड आहे तो तयार समजाच तुम्ही. तर अशा प्रकारे हा पापड आपल्याला बनवायचा आहे. काही कठीण नाही, अगदी सोपी पद्धत आहे. जरी तुम्ही पहिल्यांदा हे पापड बनवले तरी इतके छान पापड तुम्ही बनवाल. तर आपला पापड तयार झालेला आहे. हा फक्त आपल्याला प्लास्टिकवर अशा प्रकारे ओपन करून टाकून घ्यायचा आहे. जरी पापड बनवताना तुम्ही एकटे असाल तरी कंटाळा येणार नाही. खूप छान वाटतं हा पापड बनवताना.
म्हणजे एक नवीन पद्धत आहे आणि बनवतानाही मजा येते. म्हणून असे पापड नक्की ट्राय करा. आणि तुम्ही बघू शकता एक एक पापड जर आपण बनवला तर खूप मस्त पापड आपले होतात. आणि याच बॅटरपासून जर तुम्हाला चकल्या, कुरकुरे बनवायचे असले तर पापड न बनवता तुम्ही फक्त सोऱ्यामध्ये अशा प्रकारे पीठ भरून याच्यात चकल्या देखील बनवू शकतात किंवा कुरकुरे बनवू शकतात. तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची ही आपली मक्याच्या पिठाची म्हणजेच चकली पापडाची रेसिपी. अगदीच चविष्ट असते कारण मक्याच्या पिठाला आधीच खूप चव असते हे आपल्याला माहिती आहे. यापासून बरेच आपण फ्राईम्स पाहिले असतील, कुरकुरे पाहिले असतील, बऱ्याच रेसिपी पाहिल्या असतील, मात्र पापड पहिल्यांदा पाहत आहात. तर मंडळी असे हे पापड तुम्ही नक्की ट्राय करा. हे पापड मी घरातच सुकवत आहे. काही तासानंतर अशा प्रकारे हे पलटी करून घेतले आणि छानपैकी 2 ते 3 दिवस घरात काही उन्हात कडकडीत वाळवून घेतल्यानंतर आपण हे वर्षभरासाठी स्टोअर करू शकतो. अर्धा किलोच्याच प्रमाणात मी बनवले आहे त्यामुळे फारसे बनले नाही आणि जेवढे बनले तेवढे खूप छान बनले. तर मंडळी तुम्ही बघू शकता पापड किती सुरेख आहे आणि हा पापड तळल्यानंतर डबलने फुलतो आणि चविष्ट इतका की विचारू नका. तुम्ही बनवाल तेव्हा तुम्हाला नक्की समजेल. आणि चकल्या देखील तुम्ही बघू शकता खूप सुरेख झालेले आहे. आता मुलांना बाहेरचे पॅकेट्समधले फ्राईम्स किंवा इतर पदार्थ न देता अशाच प्रकारे मक्याच्या पिठाचे छान पदार्थ तुम्ही घरी बनवा. आणि बघा जसं मी म्हणते की तळल्यावर हा पापड डबलने फुलतो तर खरंच तुम्ही बघू शकताय पापड किती सुरेख झालेला आहे. आहे ना अप्रतिम? तर चला पटकन व्हिडिओला लाईक करा, शेअर करा ही रेसिपी आणि अशाच भरपूर वाळवण रेसिपी विशेष म्हणजे खानदेश बिबडे पापड, चिकनीचे पापड सगळे पापड चकले तुम्हाला या चॅनलवर मिळतील. म्हणून या चॅनलला म्हणजेच आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या अशा छान नवीन आणि परफेक्ट रेसिपीसोबत पुन्हा एकदा. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.